बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे ग्रामीण कथाकार रंगराव पाटील लिखित कथा मैदान. सांचा वकूत होता. राजू मामा रानात आला. तुमच्या कानात काय खुट्टी मारली आहे काय? राजू मामा सोप्यातनं आत पाहत म्हणाला. तशी त्याची बायको थयाक थयाक करत तिथं आली. तिनं पण ठसक्यानंच विचारलं, काय झालंय वरडा एवढं? मगाच्यानं सांगतो या पाण्यात हातपाय धुयाला तर कुणाचं एक नाही न दोन नाही. कशानं भुलायचा एवढं? आम्ही नाही, तुम्हीच भुलायचा. बरं गार पाणी का ऊन? आण आता गारच. आता पाणी कवा तापायचं आणि तू आणायचीस कवा? अहो देते की तापून लगेच. काय नको, एवढं ऐकतोय तेवढं चिक्कार झालं. चहा ठेवायचा काय? आधी पाणी आण मग चहाचं बघू. म्हणजे ठेवाय बरं. ती तशी थयाक थयाक चालत आत गेली. ती भलतीच जाड होती. नुसता ठोंब्या म्हटलं तरी चालेल. एक एक पिंढरी म्हणजे मोठीच्या मोठी. ह्या मोठी दंड बी तसंच. ती चालताना भूकंप झाल्या गत वाटायचं. अंगात इरकली लुगडे, देवडी चुळी नाहीतर मोरपंखी, कवा कवा पिवळ्या टिकल्यांची. पण चुळीचं खण मात्र खऱ्यातला. आता सबंध गावात कोण सुधीक लुगडं नेसत नव्हतं. पण राजू मामाची बायको अजून तरी लुगडीच नेसत होती. गावात आता फक्त तीच लुगडं नेसणारी बाई राहिली होती आणि चुळी घालणारी. ती होतीच तशी पहिल्यापासनं घाण्याच्या लाटे घेत. ती आतनं पाण्याची बादली घेऊन आली. त्यात टंबऱ्याल. बादली भरून कशाला आणलीस? कांगूळ करायची आहे. हातपाय धुवा नाही तर आंघोळ करा, आम्हाला काय करायचं? तिचा कायम असाच ठसका. तिच्या आवाजानं सारं घर घुमायचं. त्यानं हातपाय धुतलं. चरबीवरचा टर्किश टावेल घेतला. तूच ती बादली न्यायला आली. तुमचा तुम्हाला टावेल घेत जावा, नातवंडाचा घेत जाऊ नका. का मला काय रगत पिती भरली आहे काय? काय बोलताय? तुमचं तुम्हाला तरी शोभतंय काय? बरं आणाच्या. आणि लई बोलू नगस. जरा शांतता ठेवत जावा की घरात. तुमचा सध्या दंगा असतो या, आमचं काय नाही. वय तुझा आवाज लई नाजूक. हायच माझा आवाज नाजूक. मग ती चहा घेऊन आली आणि चहा देत म्हणाली, संध्याकाळी भाकरी किती खाणार? का? त्या बेतात भाकरी करायला बरं. आम्हाला तुमची भाकरीच नक. फक्त भात असला तरी चालेल. लगेच मुंगळाट असला म्हणा की. अगं खरंच म्हणतोय, रागानं नव्ह. ती तशीच नाचत रागानं गेली. तिचं चालणंच तसं. सुना आल्या तरी तिच्या चालण्यातला जोर कायम. तिच्या या अवतारानंच सुना चिडीचुप्प बसायच्या. वर डोळं करून बोलायची बिशाद नव्हती त्यांची. न्याय भांडवल. त्यानं कब्बशी खाली ठेवली. ठेवा तिथं असू द्या. राजू मामा उठला. खुंटीचा फेटा डोकीला घातला. चिलीम ठेवायची पिशवी खिशात ठेवली. तोच ती तिथं थैथै नाचत आली. अगा हळूहळू चाल की जरा. तुझ्या या असल्या चालण्यानं तुझ्या सुना म्याव मांजर होऊन बसल्यात या. म्या काय केलंय त्यासनी? तुझा आवाज, तुझा ठसका, तुझा अवतार आणि असलं हे तुझं चालणं. सुना पाक घाईला आल्या तुझ्या दाबानं. कुणी दाब दाखविलाय त्यासनी? दाब दाखवाय कशाला पाहिजे? त्यांच्या मनावर तुझा आपोआपच दाब पडतो या. तुमच्या सुना इतक्या गरीब नव्हत्या. आत घुसल्या आहेत त्या. तुम्हाला काय कळायचं नाहीत त्यांचं गुण.
तोच एक सून सासूगत थयाक थयाक चालत बाहेर तिथं आली. ती बी सासूस शिकली होती. बया साहेब, कोण आत घुसली व? गाव, तोच म्हातारा म्हणाला. उग त्या सुनांच्यावर अदावत घेऊन जाऊ नकस. सासऱ्या पुढे नाचत येतीयास, तुला काय लाज लज्जा? अग असू देत, पुरी साहित्य आपल्या आता. पण तुम्ही आता कुठं? गावात नाही तो जरा, देवळात भजन आहे, ते संपलं की येईन. म्हणजे आमचं बी भजन आहे म्हणा की. का काय झालं? आता तुम्ही येस्तोर आम्हाला जागत बसाय पाहिजेच की. तुम्ही सगळी जेवून बसा. पोरं कशी आली नाहीत अजून? एक जण गेलाय कोल्हापूरला आणि एक जण सुटलाय सासरवाडीला. त्याची बायको हिता हाय आणि हेच सासरवाडला काय काम हाय? अहो काहीतरी काम असेल मेहुण्याकडे. राजू मामानं बायकोचं हे बोलणं ऐकलं आणि त्यानं झोप्यातलं पायतान पायात घातलं. पायतानाला रानातला पेंड लागला होता. जरा खुरपं घे. आता कशाला खुरप? काय रानात जाताय आणखी? अगे त्यो पेंड काढतो की पायतानाचा. इतक्या चिखलात कुठे गेला होता? चिकुल? अगं रानात सगळा चिकुलच हाय. काल कसला पाऊस झालाय. तिनं खुरपं आणलं. तो त्या खुरप्यानं जोत्यावर बसून पायतानाचा पेंड काढू लागला. तोच कुणाच्या तरी पावलांचा आवाज आला म्हणून त्यानं वर पाहिलं. संपादादा लगा लगा त्याच्याच घराकडे येत होता. काय रे संपा, तुमच्याकडेच की? का आलो की तिथं ये. आणि राजूमामा पायतान तिथंच टाकून वर सोप्यात गेला. सोप्यातल्या कॉटवर दोघंही बसले. राजूमामाची बायको चौकटीच्या आत उभी राहून त्या दोघांचं बोलणं ऐकू लागली. तोच तिच्या दोन्हीही सुना तिच्याजवळ आल्या. एकतर तिला चिकटूनच उभी राहिली. तिनं मागं वळून ओटावर बोट ठेवलं. मग खुनेनंच आत जावं म्हणून सांगितलं आणि आपण स्वतः त्या दोघांचं बोलणं ऐकू लागली. काय बेत? राजूमामानं संपादादाला विचारलं. तोच संपानं खिशात हात घालून एक कागदाचा पुडा काढला. काय रे? पेढ? कशाचं? नातीला प्रवेश मिळाला. कुठं आणि कशात? जयसिंगपूरला. कशाला? इंजिनिअरिंगला. संपानं राजूमामाच्या हातात पेढ्यांचा पुडा ठेवला. मग राजूमामानं आत पाहत बायकोला हाक मारली. अगं ये, ऐकू आलं का? चौकटीत उभी राहिली बायको चटकन बाहेर आली. काय व? ती त्याच्याजवळ दान दान चालत आली. अगे अगे जरा बेतानं चाल की, आत सुना हादरत्या ती. करा चेष्टा करा. बरं कशाला बोलवला सा? तो ऐकलंच का? ऐकलं की. राजूमामानं बायकोच्या हातात पुडा दिला. तिनं पुडा उघडून त्यातला एक पेढा नवऱ्याच्या हातात दिला व एक संपाला. मला कशाला? संपा. खा असू दे. राजूमामा. ती पुडा घेऊन आत गेली. सुनासनी पेढं दिलं आणि मग संपादादा उठला. जाऊ का? कॉलेज गवा 1 तारखेला. चांगलं झालं बाबा. पोरगी इंजिनियर होणार म्हणजे साधी गोष्ट नव्ह संपा. होय की. सरकारी का खाजगी कॉलेज? खाजगी. फी? तर किती? 70,000 रुपये. पुरीला मार्क किती टक्के आहेत? 50%. म्हणूनच फी एवढी असेल. होय. चलू का? चहा पिऊया की. नख आता जाऊन जेवायचंच. पण म्हातारी तेवढ्यात चहा घेऊन आलीच. चहा कशाला? प्यायला. संपा हसला. तो आज भलताच आनंदात होता. चहा पिऊन झाल्यावर संपादादा उठला.
आणि पायतान पायात सरकून जोता उतरला आणि झपाट्यानं आपल्या घराकडे सुटला. मग राजूमामा तसाच कॉटवर बसून राहिला. भजनाला जात नाहीसा? चौकटला रेलतीनं विचारलं. नाही. का? उगच सांगा की. जेवाय वाढ. नाही जात भजनाला. कुठं फापलं जाऊ आता गावात? का? जावा की अभंग म्हणा जावा. बरं वाढ. माझं डोकं फिरवू नकोस. लगेच डोकं फिराय काय झालं? असं म्हणून ती आत गेली. मग तिनं पाण्याचा तांब्या आणला. त्यानं डोकीचा फेटा काढून खोंटीला अडकिवला. आईला ह्यांच्या. कोण? गप बस. जेवाय वाढा दे. लांबड लावत जाऊ नकोस. सुननं आतनं ताट वाढून आणलं. तो जेवायला बसला. त्याची बायको चौकटीत उभी होती. आईला ऐकून डोसकंच फिरलं माझं. डोसकं फिराय काय झालं? बघा की 50% मार्क आणि पोरगी इंजिनिअरिंगला निघाली. बघा बघा माणसं कुठं निघाली. पण झालं काय? हुयाचं काय? आईला आमच्या घोड्याला 80% मार्क पडून कशात काय नाही. मग तुम्ही बी घाला की त्याला इंजिनिअरिंगला. वय तेच करणार आहे. आणि मग तो जेवू लागला. सकाळ झाली. सोप्यावर कोवळी ऊनं फागली. ती सोनेरी ऊनं पाहत व विचार करीत राजूमामा सोप्यातल्या भिंतीला पाठ टेकून चिलीम ओढीत बसला होता. गावातील पडकी जुनी घरं सोडून माणसं आता आपापल्या मळ्यात घरं बांधून राहत होती. राजूमामा पण आता मळ्यातच घर बांधून राहत होता. बायको, त्याची 2 पोरं आणि 2 सुना, एक नातू. तो 12वी झाला होता. संपादादाचं घर तर राजूमामाच्या घरापासून 200-300 पावलावरच होतं. त्याच्या नातीला इंजिनिअरिंगला प्रवेश मिळाला होता. ती पोरगी असून इंजिनिअरिंगला गेली. आणि आमचा नातू. राजूमाच्या डोक्यात जोरात विचारचक्र सुरू झालं. तो तसाच कितीतरी वेळ चिलीमोडीत बसला. तोच त्याची खणखणीत पण गोऱ्या पान अंगाची बायको तशीच दान दान चालत बाहेर आली. आईला माझं डोकंच आऊट झालंय. कशानं? कशानं म्हणजे? त्याने विडीचा जोरात एक झुरका मारला. इकडे ये जरा. त्यानं तिला जवळ बोलावलं. कशाला? ती पाक जवळ आली. कशाला? तो. बरं आले. तिनं नाकातली नथ जरा सरळ केली. नथ कशाला झक माराय घातली आज काय? अव उद्या दसरा नाही का? मग बसले जरा आजच नटून थटून. तुम्हाला डोसक्याचा काही भाग हाय काय? आता काय झालं? अंगात आलं काय? भजनाला गेला असतासा तर बरं झालं असतं. तो संपादादा कुठनं आला आणि त्यानं सगळा घोटाळा केला. माझं तर डोकं सटाकलंय. डोकं सटाकलं? वय ते कसं बाई? संपाच्या नातीची बातमी ऐकून. ती बातमी ऐकून वाईट वाटायचं काय काम आहे? कुठं ती 1.5 दमडीची पोरगी. याच्या आईला. पण तीच आता इंजिनियर होती काय नाही आता? इंजिनिअरिंग झाली की लाखानं पैसे आणि लगीन बी सलप्यात होणार. याच्या आईची अशी कटकट. बस इथं. मला कसं तरी झालंय. तुम्हाला कसं तरी व्हायला काय झालं? असा राग आलाय त्या भडव्याचा. काय म्हणून राग आला? आईला ह्याच्या उलीव. कशाला शिव्या देताय बिनकामाच्या लोकाला? नाहीतर काय. इथं बस माझ्याजवळ. बस. अव सुना आहे त्या की आत. त्या अचानक सोप्यात आल्या म्हणजे? नाही त्या येत. बस. अहो जीवन भांडी घासून सुद्धा झाली त्यांची. अंथरून टाकायला लागल्यात. मग टाकू देत की. ते आता मला बोलवा येतील. मग काय झालं?
आपण असं बसलेलं बरं दिसेल का म्हातारपणाला? अहो कवा कवा ते आपण बाहेर असं सोप्यात बोलत बसलो की दाराच्या आडाला उभा राहत्यात या आणि आपलं बोलणं ऐकत खुदू हसते त्या. हसाय काय झालं त्यासनी? अहो गंमत करत्यात या आपली दोघी. तुम्ही माझ्यावर वराडला की त्यासनी लई आनंद होतोय. खुदू हसत्यात या मनातल्या मनात. मनातल्या मनात आणि कसं हसायचं ते? फोटो काढताना आपण कसं गालातल्या गालात हसतोय का नाही तसं. ते तुम्हा बायकासनी जमत असेल, आम्हा पुरुषासनी नाही येत ते. अहो पुरुष तसा हसू शकतो. अहो आमचं आपलं 7 मजली. तो काय हसणं ते कसलं? तुला हसून धावू का ते 7 मजली? आम्हाला नक. तसं हसला तर माणसं म्हणतील ह्याला काय याड लागले काय? अगे याड लागायचीच पाळी आली आता. बसा हसत तुम्ही एकटंच, मी जातेच आपली कशी. असं म्हणून ती दान पावलं टाकीत आत गेली. दाराजवळ त्या दोघांचं बोलणं ऐकत उभ्या राहिल्या सुना पाखरं उडाल्या गत झटकन पदर सावरत आत गेल्या. तोच राजूमामानं बाहेरून हाक मारली. अगं ये बघ. भैयासाहेब हाक मारतात मामासाहेब तुम्हाला. एक सून. कानात खुट्ट्या घातल्यात काही? ऐकू ना होय तिला. तशी राजूमामाची बायको हसतच बाहेर आली. हाताचा फलकारा मारत लुगड्याचा पदर चांगला डोक्यावर घेतली तिथं आली. तुझ्या आईचं मी तुझ्या वेस नव्या नवरीवाणी मुरागती आहेस की. तिनं उलटी झालेली नाकातील नथ सरळ केली. ती भट्टावर लोंबत होती. बास करा ती सोंगा आता. का नटू द्या की आता जरा आमासनी. आता सुनानी नटायचं आणि आम्ही नाही वय. झालं की आता चिक्कार नटलासा. पैठणी घेऊन दमलास आता वा. आणू का पैठणी तुला? आणायची तवा आणली नाही सा. अजून बी चालतीये की. जातो उद्याच कोल्हापूरला आणि एक चांगली पैठणी आणतो. आता सुनासनी पैठणी आणा. आम्ही झालो म्हातारा आता. चांगली थयाक करत चालतीयस की अजून. जमीन हादरती या तुझ्या चालण्यानं. भूकंप झाल्यागत वाटतंय. करा चेष्टा. सुना हसत्यात ह्यात. त्यांना हसाय काय झालंय? बोलताय तसं तुम्ही खुळ्यावानी. तर खुळ्यावानी नाहीतर काय. बरं का हाक मारली? मग राजूमामा क्वाटवरून उठला. खुट्टीचा फेटा डोक्याला घातला. गळ्यातील तुळशीची माळ जरा सरळ केली. आता कुठं? जाऊन येतो की. भजन संपलं असेल आता. भजनाला नव्ह. मग जातो की संप्याच्यात. खुलासा काढून येतो. कसं झालं, प्रवेश कसा मिळाला, पुरीला कोणच्या परीक्षेत किती मार्क पडलं. आपली पोरं पुस्तकी आहेत ज्ञानी. त्या नाही ना होय. त्यांचा पाय कवा घरात ठरतोय काही नाही. ती खेमडी शेंबडी आपल्या पुढं जायला लागली आणि आपलं इतकं असून सुद्धा. बरं या जावा, तुमचा जीव राहत नाही तर. अगं पोरगी इंजिनिअरिंगला जाते म्हणजे झालं काय ह्यांच्या आईचं मी. कशाला लोकाला शिव्या देताय? त्याने काय आपलं वाईट केलं काय? त्याने शिकू नये? शिकू दे की, शिकू दे. पण मला राग येतोय तो आपल्या पोरांचा. मग त्यांच्यावर जाळ काढशीला का लोकावर? अगे मनात येतंय तसं मी बडबडतो या. बरं जावा, लय उशीर बसू नका. तुम्ही घरात नसला म्हणजे आम्हाला रातचं इरचं भ्या वाटतं या. भ्या वाटाय काय झालं? तू खणखणीत आहेस की. चोराला एका लात्त तू उडवशील. करा चेष्टा. अगं चेष्टा न होई, खरंच हाय. माझी बायको हायच तसली. जावा आता. ते गुलू बोलायचं बंद करा आता. मग राजूमामा सटक्यानं उठला. तोच त्याच्या पोराची मोटरसायकल फाटफाट करीत अंगणात आली. आले बघा महाराज. तो
आता काय त्याला बोलू नका, आधीच डोकं तापलंय तुमचं. तापायसारखं झालंय तसं. तो पोरगा गाडी अंगणात उभी करून पायऱ्या चढून वर आला. दादा काय झालं? काय हुयाचं तेच हुयाचं म्हणजे? त्यानं हेल्मेट खुंटीला अडकवली. हां जेव चल, त्यांची लांबडं ऐकू नगस. पोरं झटक्यानं आत गेलं. ए वाडा आम्हाला लवकर, भुकालाही लागल्यात. हातपाय तरी धुवा अगोदर. त्याची बायको तो तसाच मागल्या दाराला गेला. पाणी तापू काय? कशाला, गारटा कुठं आहे आता? शेका की ऊन पायानं पाय जरा. नक, तुमचं पाणी तापाय 2 तास लागतील. अव लगेच तापी होते की, एकदा सांगितल्याला कळत नाही. मग तिचं बोलणंच बंद झालं. मग त्यानं मागच्या दाराला जाऊन हातपाय धुवू लागला आणि तिथूनच म्हणाला, ए अंड्याच्या पोळ्या टाका 2. तोच ती आतनं म्हणाली, अव दोडक्याचं कालवण आहे, चांगलं ग्वाडवानी खावा की. तसलं काय नाही चालायचं, पटकन पोळ्या करा अंडी फोडून. ती देशी कोंबड्याची अंडी कशाला पुजून ठेवल्या ती? अव पोरांना हवं तुमच्या. त्याला पुन्हा कर, अंडी काय लगेच संपत नाही ती. अव आज उकडली, रस्सा केला. तुमच्या आई साबासने अंड्याचा रस्सा खाऊसा वाटत होता. तो हातपाय पुसून आत आला, पाटावर बसला. आपल्याला एक डायनिंग टेबल आणला पाहिजे. आधी पोरांच्या शिक्षणाचं बघा, मग डायनिंग टेबलाचं बघा. डायनिंग टेबलला काय लई पैसे लागतात होई? लई तर 15-16 हजार. तेच पैसे पोरांच्या शिक्षणाला ठेवायचं. काय फरक पडणार आहे? आणा तर मग. तिनं दाल्याला वाढलं. तोपर्यंत दुसरीनं अंडी फोडली. वाटीत त्याचं डिलबिलं सगळं टाकून तिखट मीठ टाकून खलायला लागली. दुसरीनं चुलीत जाळ केला. ए चांगलं खला, नाहीतर चटणी तशीच लागती. मीठ आणि चटणी एकसारखं खला. कांदा चिरा. वय तेवढं कळतंय की आम्हाला. त्याची बायको. राजू मामानं बाहेर जात जात आत पाहिलं. अंड्याच्या पोळीचा खमंग वास संबंध घरात सोप्यात तरवळत होता. पटका सरळ करीत करीत त्यानं आत पाहिलं. अरे त्या पोराच्या प्रवेशाचं काय बक्षिला काय? का अंड्याच्या पोळ्या खात बसलाय? तोच राजू मामाची बायको कमरेचा चांदीचा कंबरपट्टा सैल करीत बाहेर आली आणि म्हणाली, तुम्ही सुट्टा बरं आधी तुमच्या कामाला. सुट्टा काय बोलणं? जरा चांगलं बोलत जावा की. म्हातारी झालीस तरी तुला ग्वाड बोलायचं कळं ना. ह्यात आता काय वाईट बोलली? ती सोप्यातून तिकडं जाणाऱ्या नवऱ्याकडे बघत राहिली. त्याचं पायतान शांत अंधारात वाजत राहिलं. तरी वस्तीवली कुत्री कणाना वरडत होती. राजू मामा म्हणजे उंचापुरा माणूस, वाघागत मिशा, डोक्याला साधा फेटा, अंगात कुडतं, लांब बायाचा शर्ट, पायात जाड पायतान, खणखणी तब्येत. तो गावातला प्रसिद्ध पैलवान होता. त्यानं कुस्तीत एक काळ गाजीवला होता. त्यावेळी गावात त्याच्या इतका मोठा पैलवान कोणच नव्हता. इथून मागंही कुणी झाला नव्हता व पुढेही होणार नव्हता. प्रत्येक ठिकाणी तो जिंकून यायचा, मैदान मारायचा, मैदान गाजवायचा. त्याचा शड्डू संबंध कुस्तीच्या फळात घुमायचा. राजूमामाच्या बापानं त्याला सांगून ठेवलं होतं, तू कुस्त्या मारतोयास तवरच तू पैलवान. एकदा जरी तू कुस्ती हारलास की तुझी कुस्ती बंद. शेतीच्या नादाला लागायचं. मग शिरंब्याच्या मोठ्या जत्रेत त्याला एक तरणाबांड पोरग उरी लागलं. त्याला खाली घ्यायचा त्यानं चिक्कार प्रयत्न केला, पण नाही जमलं. त्या गावचाच तो पैलवान. सगळ्या मैदानातून टाळ्यांचा कडकडाट झाला. पडलेल्या पैलवानालाही तिथल्या जत्रेत थोडं पैसे देण्याची पद्धत होती. जिंकणाऱ्याला 20 ते 30 हजार, तर पडलेल्याला
5-6 हजार. तो ते पैसे घेऊन आला. त्या दिवशी सांजेला असाच राजूमामाचा बाप त्याची वाट पाहत होता. तो जोत चढून वर आला. त्यानं ते पैसे बापाच्या हातात दिले. शाबास रे गबरू, पण तू आण का भंगा केलायस? नाही मारली कुस्ती मी. अरा मग हे पैसे कसलं? पडणाऱ्या पैलवानाला बी त्या जत्रेत थोडं पैसे देतात. आणि तू ते घेऊन आलास बाई? त्यानं नोटा खाली ठेवल्या. बरं आवर जा, जेव. का नाही जेवत? अरे जेव जा. एकदा हरलं म्हणून काय झालं? पण वडील मागे एकदा म्हटलेले त्याला आठवलं. एकदा जरी पडलास तरी तुझी कुस्ती बंद. हे वाक्य राजूमामाच्या वडिलांचं होतं. मग वडिलांनी त्याला म्हणजे राजूदादाला स्थळं बघायला सुरू केली लग्नासाठी. पैलवानगडी, त्याला तशीच नेटाक बायको हवी. हिंडून हिंडून एकदा जोड लागली. पोरगी चांगली त्याच्या मापाची मिळाली, पण ती रांगडी भाषा बोलायची. त्यामुळं राजूमामा सटपटलाच. पण घेतलं जमून कसं तरी म्हणा. हळूहळू नवरा बायको चांगले रुळले. ती बी चांगली कामटी होती. ऊसाची वैरण काढायची, वैरणीचं बिंड उचलायची, पेरणीसुद्धा करायची, टोकायचं, भांगलायचं, सगळ्यातच तरबेज निघाली ती. दाल्यापरीस पुढची. एकदा तर तिनं रानात नांगरसुद्धा धरला होता. राजूमामाच्या अंगावर बैल धावायची, पण ती पुढे गेली की बैल तिला भ्यायची. शिंग सुधी खालवायची नाहीत. तिच्या चाबकाचं वादाड कसला असत्यात हे बैलांना चांगलं माहीत होतं. तर ही बैलांच्या पुढे गेली म्हटलं की बैल गपकार उभी राहायची. एकदा एक मारका बैल तिच्या अंगावर धावला. तशी तिनं त्याची व्यसन गापकन धरली आणि वर खेचली. तसं बैलानं तोंड पसरलं. मग त्या बैलाला तिनं खुट्ट्या सकट बांधून तिनं त्याला चाबकाचं जुमानून वादाड दिलं. तसा बैल मागणं चिपाळलाच. तेव्हापासून ती बैल शानी झाली. एकदा तर ती गावात बैलगाडी घेऊन गेली. बाई बैलगाडी चालवती या म्हटल्यावर सगळं गाव दूषित होऊन तिच्याकडे बघायला लागलं. अरे ही राजूमामाची मालकीन हाय, एकानं असं म्हटलं आणि सगळं गाव तिच्याकडे टकामका बघायला लागलं. ती बैलगाडीतनं शेंगांची पोती गावाकडे न्यायची. तिथं गिरणीत शेंगांचा घाणा काढायची. लाटात हात घालून तेल ओढून घ्यायची. तेलानं डबा भरायची. 15 किलोचा डबा. ताजी पेंड मोडून पोत्यात टाकायची. ती पोती, तेलाचा डबा घेऊन ती गावाकडं मळ्याकडे यायची. एक दिवस एक म्हातारा राजूमामाला म्हणाला, अरे बायकोला कशाला रे गाडी घेऊन गावात पाठवतो यास? पाठवतोय कुठला, तीच जातीय. लेका सगळं गाव नाव ठेवते तुला. तिला हौस आहे असली कामं करायची. बाच्या घरात ती सगळं शिकली या. नांगूर हाणाय, पेराय, मोठ हाणाय. पण ते नको, चांगलं दिसत नाही. तू लेका पैलवान होतास आणि एक मैदान मारलीस. पैलवानाची बायको असलं काम करते म्हटल्यावर गाव काय सरळ बोलल काही? आता गड्या नको पाठवू बायकोला. घरातच तिला कसलं बी काम सांग. मला हे बरं वाटत नाही बघ. खरं आहे तुमचं. तो विचार करीत अंगणातून पांदीला गेला. गावाकडं दिव्यांचा झगमगाट दिसत होता. तर एका बाजूला तालुक्याच्या गावाचा प्रचंड झगमगाट दिसत होता. मल्लिकार्जुनाच्या डोंगरावरचा फक्त दिवा दिसत होता. तर दत्त टेकडीवर एक दिवा दिसत होता. कुत्री भुंकत होती. रात्र होती. पांदीच्या झाडातलं किडं ओरडत होतं. तर कुठं काजव्यांचा थवा मजेत एका लाईनीत व एकाच वेगानं उडत होता. तो तसाच पांदीनं चालत संपाच्या घराकडे निघाला. संपानं नुकताच आपल्या मळ्यात नवा बंगला बांधला होता. त्या बंगल्यातली माणसं खिडकीतून दिसत होती. तो त्या बंगल्याच्या दिशेनं निघाला.
साखळीनं बांधलेलं कुत्रं साखळीला ओढून घेत जोरात भुंकत होतं. संपा बाहेर आला. कुत्र्याला म्हणाला, ए अरे तुला घरची माणसं ओळखना ती होई. कुत्र्याला काय करतय. राजू मामा संपाच्या बंगल्याजवळ गेला. पायऱ्या चढला. बाहेरच पायतान काढलं. तोच संपाची बायको पदर सावरीत सावरीत आली. पदर हातात धरून तिनं राजू मामाच्या पायावर डोकं ठेवलं. अगं पुरी काय करतीस हे. पाया पडते. आशीर्वाद. तोच संपाची सून आली. नात आली. दोघीही राजू मामाच्या पाया पडल्या. यांच्या आईचं टक्कुर ह्यांच्या. राजू मामानं मनातच एक शिवी हासाडली. दादा नमस्कार करते. अक्षवंत हो बाळ. मग त्या दोघी आत गेल्या. पोरगी पाण्याचा तांब्या घेऊन आली. कशाला पाणी. हितनं तर आलो. चहाच्या भानगडीत पडू नको संपा. जेवलो ते इकडं आलोय. सरबत. सरबत तरी कशाला. प्यायला. संपाची बायको. कवा येताय का इकडं तुम्ही दादा. आज कशी वाट चुकला कुणान ठावं. अगे जो तो आपापल्या रोजच्या चक्रात अडकलाय. कुणाला सवड हाय आणि तुला तरी कुठली सवड. काहीतरी कारणानं भेटी हायच काय दुसरं. पोरगी सरबत घेऊन आली. बा कुठं गेला तुझा. ॲडमिशनचे पैसे भराय. झाक झाक झालं पुरी. तू पहिली इंजिनियर होती आज आपल्या गावातील. हे आता बघूया की. बघायचं काय त्यात. तुला किती मार्क पडली होती. 50%. चांगलं आहे. शिक पुरे शिक. जिद्द पाहिजे. मग सगळं बिनबोबाट होतंय बघ. पण दादा फी लई. तुझं काय काम. शिकायचं. हां फीचा विचार तू करू नकोस. फक्त पैसे सांग. 70,000 आणि पुस्तकं वह्या. तुला काय करायचंय बाकीचं. तू इंजिनियर व्हायचं ठरवलंयस हेच मोठं काम केली आहेस. नाहीतर बाकीच्या आहेतच गांडीनं मागं सरणारी. मैदान गांडू म्हणतात ते ना. हां चांगलं शिक. नंबर काढ. कोणचं कॉलेज. म्हाडकाचं. जाणार कशानं. बस येते की इथं. त्याचं पैसं 20,000 वर्षाला. असू दे असू दे. पैशाची काळजी कराय तुझा बा आहे. आजा आहे. चुलता आहे. पण बाई तू चांगलं केलंस. चलू का. का जातो की. एक पोरगा आत्ता आला आहे. दुसऱ्याचा अजून पत्त्या नाही. नातू गेलाय क्रिकेटचं सामान बघाय सांगलीला. सकाळीच गेलाय त्याचा अजून पत्त्या नाही. त्याला किती पडल्यात. मस्त 88% पडल्यात. हुशार आहे. अभ्यास बी मन लावून झपाटून करतंय. पण तुझ्यागत त्यानं ध्येय ठरवलेलं नाही. मग इतकी मार्क्स पाडून काय फुकटच घे सारं. त्याच्या बाला पाठवून देतो तुझ्याकडं. त्याला सगळं सांग माहिती. आम्ही बी त्याला इंजिनियर करायचं म्हणतोय. त्याच्या आजीची लई इच्छा आहे नातवाला इंजिनियर करायची. त्याच्या नव्या कोर गाडीनं ती फिरायची आहे. मधी तर त्याची आजी झोपेत चावळतच उठायची. कोण. आमची बायको. काय म्हणून. इंजिनियर इंजिनियर हलवून जागा केली तरी तेच इंजिनियर इंजिनियर. मग आम्ही विचारायचं कोण ग इंजिनियर. मग चांगली जागी झाली की हसायची आणि पुन्हा मरगळून झोपायची. काय सांगता दादा. पोरगी सगळी हसायला लागली. अगं वय की. आमच्या घरात विचार कोणाला बी. चेष्टा न वय. मग घ्या की ॲडमिशन. अजून मुदत हाय. त्याला सरकारी कॉलेजला मेरिटवर मिळेल ॲडमिशन. खरं. होय. आमचं कॉलेज खाजगी. सरकारी कॉलेजला कमी फी असते.
मेरिटमधल्या पोरांना 10-12 हजार लई तर फी असती. तोच त्या पोरीचा बाप म्हणाला, अगं तुला नक्की माहीत आहे का? उगच दादाला काहीतरी सांगू नगस. पण फी कमी बसती एवढं मला माहिती आहे. लवकर प्रवेश घ्या, जागा भरल्यावर काय उपयोग नाही. आमच्या पोरीचा एक मैत्र आहे त्या कॉलेजवर, तो सगळं करतोय प्रवेशाचं काम. मग चांगलं आहे की. पण तुझ्यागत आमच्या नातवाला हुरूप नाही. उगच कान पाडून बसतंय, दुसरंच काहीतरी करतंय. कुठं फिस्टी कर, कुठं सली काढ, कुठं टी व्ही बघित बस, कुठं क्रिकेट मॅच बघायचा. आज गेलाय बघा सांगलीलाच. आपलं चाललंय काय ह्याची त्याला काही काळजी नाही. आमच्या घरातली सगळी ही अशीच, कुणाच्या पायात कुणाचा पायपूस नाही. म्हणजे व काय दादा, सगळी खुळ्याचारी जत्रानं दुसरं काय हाय. 4 दिवसाला चौघांची तोंड म्हणतात का नाही, तशी गत आहे आमच्यात. गड्याचं तोंड रेड्याकडं आणि रेड्याचं तोंड वड्याकडं. मग सगळीच हसायला लागली. पुरीनंच दादाला विचारलं, म्हणजे व काय दादा? असं म्हणत्या ती, मला तरी अर्थ कवा कळालाय. बेशिस्त असली की असं काहीतरी म्हणतात एवढं मला माहीत आहे. बरं चलू का? जेवा तुम्ही. जेवणं झाली दादा, येत जावा आदनमधनं, इसरू नका आम्हाला. इसार तुया कशाला, इथं तर आपली जवळजवळ घरं. पण सवड हाय कुणाला, जो तो आपल्या परपंचात आपल्या नादात. वय खरं आहे दादा तुमचं. संपा दादा. राजू मामा उठला, निघाला. राजू मामा बाहेर पडताना संपा दादा चौकटीत आला. कुत्रं पुन्हा भुंकाय लागलं, का रे बाबा? राजू मामा घरात आला तर नातू सांगलीतनं येऊन जेवाय बसला होता. त्या नातूनच विचारलं, दादा अंधारात कुठं फिरताय? तुम्हाला अंधार नाही आणि आम्हालाच अंधार आला वय. बसत जावा घरात गप, आम्ही हाय की सगळं बघा आहे. पोरगा, हायसा तुम्ही? लेकानो, जग कुणीकडे गेलं? कुणीकडं? आता मला काय ठावं? असं म्हणून राजू मामा पायऱ्या चढून वर आला. फेटा काढून तो खुंटीला अडकवून ठेवू लागला. तोच त्या खुंटीला अडकवलेली हेल्मेट दिसली. अरे तुमच्या हेल्मेटला हितच जागा आली होई. ही माझी फेटा अडकवायची खुंटी आहे, हेल्मेट दुसऱ्या खुंटीवर अडकवत जावा. असं म्हणून तो कॉटवर बसला. गळ्यातील तुळशीची माळ काढून तो जप करू लागला. राम 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 राम. त्याचा पोरगा जेवण करून बाहेर आला. तिथं वाढलं नाही का कोणी तुला? राजू मामा चिडून म्हणाला. काय झालं आता? लेका, जग कुठं गेलं आणि तुम्ही भ्रमात हायसा भ्रमात. ती पोरगी निघाली बघ इंजिनिअरिंगला, तिला प्रवेश मिळाला माडकाच्या कॉलेजवर. 70,000 भरलं सुद्धा. तुला इतकी मार्क असून उपयोग काय? असं राजू मामा नातवाला म्हणाला. तोच दादाचा पोरगा तिथं आला. दादा चाललंय त्याच्या बी प्रवेशाचं, त्या कराळीला सांगितले सगळे. कोण कराळे का फराळे? माझा दोस्त. लेका, असं काटकीनं औषध लावून जमतंय काय कवा? मग काय करू? संपाची पोरगी असून ती इंजिनियर होती या, पैसे भरलं सुद्धा. पोरगीनं पुस्तकांना अभ्यास सुद्धा सुरू केला आहे. मी तिथं गेलो तेव्हा पुस्तकं वया मांडून बसली होती. तू काय करायचं आहेस? ते सुहासचं पोरगं बी पुण्याला गेलं, तिथं ॲडमिशन घेतलंय त्यानं. कराडच्या पाहुण्याच्या पोरानं IITला ॲडमिशन घेतलंय. आणि आमच्यालाच काय झालंय, अडाणी ती शहाणी व्हायला लागली ती, आणि शहाणी अडाणी व्हायला लागल्या ती. ते उद्याच्या उद्या ॲडमिशनचं बघ. ह्यांच्या आईचं मी ह्यांच्या. दादा कुणाला शिव्या देत आहे? त्या संप्याला रे. आईला अक्कल नाही काढीची आणि ती सुद्धा पुढं निघाली.
पण त्यांना का? त्यांनी काय केलंय आपलं? मला रागच आलाय त्या पोरीचा. हा, आम्हाला काय खुळं समजता काही? कोण समजता आम्हाला तुम्ही? हा, तोच त्याची लद्याळी बायको बाहेर आली. आता गप झोपता काय? ह्यांच्या आईचं मी ह्यांच्या. अहो कुणाला ह्या शिव्या देताय आणि का म्हणून? बायको थयाक थयाक करत तिथं त्याच्याजवळ आत आली. पदर नीट घेतला. ज्याला द्यायच्या त्यालाच देतो या. त्यांनी काय केलंय तुमचं व? आपलाच दाम जिथं खोटा तिथं दुसऱ्यावर जाळ काढून काय करायचं? हे बघा, उद्याच्या उद्या पोराला ॲडमिशन जर घेतलं नाही तर टिंगारण्यानंच बढितो सगळ्यांनी, सुना सकट. सुना आत हसत होत्या. त्यातली एक हसत हसत बाहेर आली. मामाजी, आम्ही काय केलं? तुमचं नवरं तुमच्या ताब्यात आहेत काय? काय झालं? साप सोडून भुई धोपटत बसल्यात. म्हणजे काय? अगं, पोराच्या ॲडमिशनचं सोडून ह्यांचं दुसरंच काहीतरी चाललंय. तुम्ही आता झोपा. तुमचा तमाशा मोड आता ह्यो. माझा आणि तमाशा? चांगला आहे बाई, चांगला आहे. तोच राजू मामाचा पोरगा बाप्पाजवळ आला. दादा, तुम्ही झोपा आता शांत. मी पोराला उद्याच प्रवेश घेऊन दाखवतो तुम्हाला. आणि नाही घेतलास तर? मला माझ्या पोराची काय काळजी आहे का नाही? बरं बरं, बघूया. आता काय उजडायचं नाही काही. उद्या काय लांब आहे काय तवा? हां, झोपा सगळी आता. सगळी अशी झोपायच्या तयारीत असताना त्यांच्या मळ्यात कुणाची तरी फटफट घुसली. आईला, ह्यो आणि कोणाला अंधाराचा? कळले सर दिसतात. पोरग, या सर या. पोराचा बाप असं म्हणाला. तोच करडे डोकीची हेल्मेट काढत पायऱ्या चढून वर आले. तोच पोरग पाण्याचा तांब्या घेऊन आलं. पाणी नको. बरं, आमच्या नातवाच्या प्रवेशाचं कसं कसं झालंय? मिळाला की प्रवेश, म्हणूनच आलो. तुमचा फोनच लागे ना. फोन बाद झालाय. कशानं? पाण्यात पडून. बरं, उद्या फी भरायची आहे 12 वाजायच्या आत, नाहीतर प्रवेश कॅन्सल होईल. हे बघा कॉलेजचं पत्र. कळीने ते पत्र पोराच्या बाच्या हातात दिलं. अरे चहा ठेवा की सरांना. राजू मामा, मला बी अर्धा ठेवा. राजू मामा, चहा कशाला आता? गोड बातमी म्हणून. अर्धाच. हां, उद्या फी भरायला लागेल प्रवेश घेतानाच. कळले. किती? 70,000. हे ऐकून सगळे उचकलेच. आता उद्याच्या उद्या एवढं पैसे कुठनं आणायचं? ते बघा तुमचं तुम्हीच, नाहीतर प्रवेश घ्यायला अनेक जण टपलेत. कॉलेज चांगलं आहे, पुन्हा पश्चाताप नको. पोराचा बाप चहा घेऊन आला. सरांना एक दिला, बापाला एक दिला. आईला, हे कसलं संकट? राजू मामा, जरा सवलत घ्या की 2-3 दिवसांची. काहीतरी करू पैशाचं मग. दादा, तसं नसतंय. ॲडमिशन कॅन्सल झालं म्हणजे मग? तोच पोराची आजी पुढं सोप्यात आली. तू आतू आधी. म्हातारा, मी का आत जाईन? चांगला प्रवेश मिळालाय माझ्या नातवालानी. अगं, प्रवेश मिळाला हे खरं, पण पैसे कुठं आहेत आता? पैशाला काय तोटा गेलाय? ह्या माझ्या पाटल्या उद्या मोडा. 10 तोळं सोनं आहे. नथ पण न्या जावा. 1,00,000-1.5 लाख उभं राहतील. अंगावर ठेवून करायचं काय हे दागिनं? सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. नातू रडायला लागला. ए भाड्या, तुला रडाय काय झालं रे? काय नाही. पोरगं डोळं पुसत राहिलं. सर्वजण त्याच्याकडं पाहत राहिले. कळले सर उठले. जातो, मी आहे तिथे. फी भरू. 1 तारखेला कॉलेज सुरू. पुस्तकाचं नंतर बघू.
गाडी दारात येते या कॉलेजला न्यायला. 20,000 रुपये वर्षाचं. चांगलं आहे की मग. काळे सर उठले. पोराचा बाप त्यांच्याबरोबर अंगणात गेला. पोरगं डोळं पुशीत उभं होतं. पोराची आजी म्हणाली, अरे मिळाला की प्रवेश, आता का रडतो यास? काळे सर गेले. पोरगं मागं फिरलं. आजीच्या गळ्यात पडून हमसून हमसून रडायला लागलं. अरे अरे काय झालं? काय नाही. ए झोपा आता सगळी. राजू मामानं ऑर्डर सोडली. सर्वजण अंथरुणावर पडले. राजू मामा झोपले. पांघरून घेत राजू मामाने एक शिवी हासडली. हेंजा हेंजा. का व आत्ता कुणाला? त्या पुरीलाच की. माझ्या नातवाच्या पुढे जाते या. आता बस बोंबलत. सगळीजण झोपली. काही वेळात सर्वांच्या चांगल्या झोपा लागल्या. रात्र बरीच संपली होती आणि म्हातारी चावळत उठली. सुननं तिला हलवून जागं केलं. उठवलं. आत्यासाहेब, आत्यासाहेब, जागं झालं का? झाली की. ती उठून बसली. का व? अगं मला सपान पडलं. कसलं? पाटल्यांचं? मग? माझा नातू इंजिनियर झालाय. त्याला बडी नोकरी लागली या. 5 लाख पॅकेज आहे महिन्याला. महिन्याला नसतं एवढं, वर्षाला असतं. बरं वर्षाला का असं ना. माझ्या नातवानं 4 चाकी गाडी घेतली या. मी व ते त्याच्या गाडीत बसलो या. माझा नातू गाडी चालवतो या. आणि टेपवर गाणं लागलंय. कंच ते हे ग, सूरज डुबा है यारो. सुना हसायला लागल्या. भैयासाहेबांनी गाणं चांगलंच माहीत आहे बरं का. झोपा आता. म्हातारी पुन्हा कलंडली आणि मग सगळीच निवांत झोपली. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा. आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.